लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेत आज आपण बघणार आहोत. सरोज रोहिणीला म्हणते, माझ्या मनात कलाविषयी प्रत्येक वेळी तू विष कालवत होती. रोहिणी म्हणते, सरोज वहिनी तू काय मूर्ख आहेस का? आता अद्वैत लगेच म्हणतो, मूर्खा तर तू सगळ्यांना काढलेस. अद्वैत रोहिणीला म्हणतो, तू खुनी आहेस. माझ्या कलाचा खून केलायस तू. रोहिणी म्हणते, मी कोणाचा खून नाही केला आणि मी आत्या आहे तुझी, रिस्पेक्ट ठेव जरा बोलताना. अद्वैत आता रागातच म्हणतो, ए रोहिणी फडतरे. रोहिणी लगेच म्हणते, फडतरे नाही चांदेकर म्हणायचं. आबा म्हणतात, परत जर चांदेकर हा शब्द तुझ्या तोंडात आला ना तर जीभ हासडून हातात ठेवीन रोहिणी तुझ्या. नयना म्हणते, आबा यांनीच मला राहुलला घरात आणायला भाग पाडलं. रोहिणी म्हणते, एवढं सगळं बोलताय ना तुम्ही, मग काय पुरावा आहे तुमच्याकडे? अद्वैत लगेच म्हणतो, मी वाटच बघत होतो तू कधी हे बोलतेस याची. अद्वैतने रोहिणी जे काही बोललेले असते ते सगळं रेकॉर्ड केलेलं असतं. अद्वैत एक एक करत आता सगळे पुरावे टी व्हीवरती सगळ्यांना दाखवतो. टी व्हीवरती आता सगळे बघत असतात की कसं कलाला गाडीने उडवलं. राहुल म्हणतो, ए अद्वैत हे सगळं खोटं आहे. अद्वैत आता राहुलच्या कानाखाली वाजवतो. तो राहुलला लाथाबुक्क्यांनी मारतो. रोहिणी सरोजला म्हणते, अगं थांबव ना तुझ्या मुलाला, जीव घेईल तो माझ्या मुलाचा. सरोज रोहिणीच्या कानाखाली खानकन वाजवते आणि म्हणते, कलाचा जीव घेताना तुला लाज नाही वाटली का गं? आता संगीता म्हणते, कैदासीने माझ्या लेकीला मारलं तू, माझ्या कलेला, माझ्या पोटच्या गोळ्याला मारलं तू. अगं कुठं फेडशील हे पाप? आणि संगीता देखील रोहिणीच्या कानाखाली मारते. आता अद्वैत अनामिकाला म्हणतो, अनामिका काय वाटतं तुला, काय करायचं यांचं? अनामिका भीतच म्हणते, दादा क्लिअर आहे ना, ॲब्सोल्युटली जेल झाली पाहिजे या दोघांना. अद्वैत म्हणतो, बस अनामिका, बस झाली तुझी नाटकं. तुझा सगळा प्लॅन आम्हाला ऑलरेडी कळाला आहे. नयना सांगते, या अनामिकाला राहुलनेच घरात आणलं होतं आणि तिचा या घरात येण्यामागे एकच हेतू होता, सोहमला बर्बाद करायचं. नयना म्हणते, आबा सोहमला दारू पाजणारी हीच होती आणि सोहम आणि काजलला ट्रॅप करून त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं प्लॅनिंग हिचंच होतं. काजल म्हणते, दिदे हे सगळं काय बोलतेस तू? दाजी हे सगळं खरं आहे का? अद्वैत म्हणतो, हो काजल, आमचा सोहम कधीच चुकीचा नव्हता, हीच त्याच्या वाईटावर उठली होती. काजल अनामिकाला आता जोरात कानाखाली मारते आणि म्हणते, तू आमच्या प्रेमाच्या मध्ये आली. अगं का केलं असं? काजल रडत असते. सोहम लगेच येतो आणि म्हणतो, काजल तू सावर स्वतःला. अनामिका म्हणते, सोहू ऐक ना. सोहम म्हणतो, ए तुझी लायकी नाही आहे, तू गुन्हेगार आहे आणि तुला शिक्षा झालीच पाहिजे. कॉलेजमध्ये माझ्या हातून चुकून तुझा अपमान झाला असेल. अगं तुझी लायकी तीच होती तेव्हाही आणि आताही. अनामिका सोहमला म्हणते, ऐक ना सोहम, आय प्रॉमिस मी परत असं करणार नाही, तू मला सोडू नको. सोहम आता काजलचा हात घट्ट पकडतो. आबा अद्वैतला म्हणतात, यांचं भांडं फुटलेलं आहे, यांचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे मला आता. अद्वैत म्हणतो, आबा त्यांचा बंदोबस्त मी केला आहे, यांना जोपर्यंत फाशी मिळत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आता अद्वैत पोलिसांना बोलवतो. पोलीस लगेच येतात आणि रोहिणी, राहुल आणि अनामिका या तिघांना घेऊन जातात. आबा कलाच्या आईला संगीताला म्हणतात, विहीनबाई ही सुकन्या माझी काळजी घेण्यासाठी आमच्या घरात आली, हिच्याचमुळं आज कलाला न्याय मिळाला. अद्वैत संगीताला म्हणतो, आई कला जाण्याआधी तिनं तिचं हृदय दान केलं होतं आणि ते सुकन्यामध्ये आहे. आज कला आपल्यात नसूनही आपल्यात असल्यासारखी आहे, ते फक्त हिच्यामुळं. सुकन्या संगीताच्या पाया पडते. संगीता तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, माझी कला. संगीता आईच्या मायेने रडत रडत सुकन्याला गोंजारते. सुकन्या ही संगीताला आई म्हणून हाक मारते. संगीता म्हणते, काजू, नयने बघा ना आपली कला आली. काजू, नयना लगेच संगीताला मिठी मारतात. सुकन्या ही संगीताला मिठी मारून रडत असते. संगीता म्हणते, आज देवी आईनं माझं अख्खं कुटुंब परत एकदा पूर्ण केलं. आबा अद्वैतला म्हणतात, मला देवघरात घेऊन चल अद्वैत. आबा अद्वैतला देवी आई समोर दिवा लावायला सांगतात. अद्वैत दिवा लावतो आणि म्हणतो,
देवी आई, माझ्या कलाला सगळ्यात जास्त तुझ्यावर विश्वास होता. अगदी तिच्या नावाप्रमाणेच होती ती कला खरे. कुठलाही खोटेपणा तिला चालायचा नाही. मी आज जर सगळ्यात जास्त काही मिस करत असेन तर ती आमच्या दोघातली भांडणं. ती भांडत असताना तिच्या चेहऱ्यावर एक बारीक पुसटसं हसू असायचं. या भांडणाची आम्हाला कधी सवय लागली हे कळालंच नाही. पण माझ्या विरोधात जर कोणी असेल तर ती वाघिणीसारखी उभी राहिली माझ्यासाठी. ती नेहमी म्हणायची, चांदेकर, तुझी साथ मी कधीच सोडणार नाही. कायम तुझ्याबरोबर असेन मी. बघशीलच तू. आता सुकन्याचं हृदय धडधडत असतं. तिला चांदेकर ही हाक मनातून ऐकू येत असते. अद्वैत जवळ येऊन ती चांदेकर असं म्हणते. ती अद्वैतला म्हणते, सॉरी सर, मी चांदेकर म्हणाली अचानक. मला कळालंच नाही मी कसं काय म्हणाले ते. अद्वैत सुकन्याला म्हणतो, सुकन्या, माझ्या कलानेच मला हाक मारली आणि त्या हाकेतून तिनं मला सांगितलं की तिला मुक्ती मिळाली, तिला न्याय मिळाला आणि तो तू मिळवून दिलास. सुकन्या म्हणते, कलाला मुक्ती तर मिळणारच होती. ती जिथे कुठे असेल तिथे आनंदात असेल. मला जेव्हा कला समजली तेव्हा मला समजलं की एखाद्या माणसानं आयुष्य कसं जगावं याचं खूप उत्तम उदाहरण दिलं तिनं मला. आणि हो, कला जिथं कुठं असेल तिथून माझं म्हणणं नाही नक्की ऐकत असेल. म्हणून मी तुलाही वचन देते कला, तू दिलेलं दान मी जीवापाड जपेन. नेहमी या हृदयाचंच ऐकेन. हे वचन आहे माझं तुला. आता सगळेजण देवाच्या पाया पडतात आणि इथेच मालिकेचा शेवट होतो.